नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. महसूल प्रशासनाचे डोळेझाक. अंबड शहरात रात्री उशिरापर्यंत चोरट्या वाळू वाहतुकीचा सुळसुळाट. जालना जिल्ह्यातील अंबड शहरात सध्या अवैध वाळू वाहतुकीचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत वाळूचे हायवा खुलेआम खाली केले जात असल्याची चित्र समोर आली आहेत. एकीकडे महसूल विभाग नदीपात्रात जाऊन वाळू उत्खननावर कारवाई करत असल्याचे दाखवले जात असताना दुसरीकडे नदीत कारवाई आणि शहरात मोकळे रान अशी परिस्थिती अंबड तालुक्यात दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरात वाळू उतरवणाऱ्या अनेक हायवा गाड्या विना नंबर प्लेटच्या असल्याचे आढळून आले आहे. अशा वाहनांमुळे शहरात अपघात किंवा एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित वाहनांचा शोध कसा घ्यायचा असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अंबड शहरातील ताड हातगाव मार्ग, बोदलापुरी दर्गा मार्ग तसेच तहसीलदारांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध भागात रात्रीपासून थेट सकाळी 7 वाजेपर्यंत चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. ही वाहतूक कोणत्याही भीतीशिवाय व कोणत्याही वैध परवानगीशिवाय सुरू असल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय नियमानुसार वाळूची वाहतूक व विक्री ही फक्त दिवसाच्या वेळेत करण्याची परवानगी आहे. मात्र अंबड शहरात रात्री उशिरापर्यंत विना नंबर प्लेटच्या गाड्यांमधून वाळू खाली केली जात असून हा थेट शासन नियमांचा भंग आहे. तरीही संबंधित महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. नदीपात्रात कारवाई होते, मात्र शहरात सुरू असलेल्या चोरट्या वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. अंधरं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी म्हण जनतेत वापरली जात असून खालच्या पातळीवर संगनमत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर ही वाहतूक शक्य नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेचा अभाव. सदर प्रकरणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाल्याचे नागरिकांनी सांगितले, मात्र त्या चर्चेचा किंवा प्रतिसादाचा कोणताही ठोस परिणाम किंवा उत्तर मिळालेले नाही असा गंभीर मुद्दा समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात महसूल प्रशासनाबद्दल गंभीर शंका व असंतोष वाढला आहे. या चोरट्या वाळू वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. अपघातांचा धोका वाढला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. नागरिकांच्या मागण्या. अंबड शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर रात्रीचे गस्त पथक तैनात करण्यात यावे. वाळू उतरवण्याच्या ठिकाणी CCTV बसवून अचानक छापे टाकावे. दोषी वाहन मालक, चालक व संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. केवळ नदीतच नव्हे तर शहरातील संपूर्ण चोरट्या वाळू साखळीवर कारवाई करावी. तात्काळ ठोस पावले उचलावीत अशी मागणी सामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.